श्रीमती मनीषा कुपेकर, रंगभूषा सौ स्मिता बिरानी, वेशभूषा सौ श्रद्धा धाकतो, नैपथ्य विजय देखणे, मंच व्यवस्था श्रीमती स्वाती कुपेकर, प्रकाश एवं ध्वनी संकलन सौ अश्विनी देखणे, कलाकार आबा ध्रुव देखणे, सलोनी धनिष्का बिरानी, तन्वी आई स्वरा राठोड, अरुण श्रेयास देखणे, अशोक आदित्य दरफळे, सैनिक सार्थक काळे. तर सादर करत आहे सॅल्यूट.
आमच्यासारखी शक्ती त्यांच्या पाठीशी असते. आय सॅल्यूट यू फॉर बीइंग सो ब्रेव. तन्वी, आपल्या देशाच्या महान बॉर्डरवर लढणारेच असू शकतात. माझ्या मागे आधीच खूप होत आहे. हो म्हणजे अजून एक मिशन. खरा खरा काय आता पण मला निराश केलं. मला वाटलं लगेच बॉर्डर बनली. नेहमी म्हणायची, माझा संसार तुझ्याबरोबर चालू असतो. माझा पहिला संसार. कारण आता या देशापुढे मला काहीच दिसत नाही. हो आणि त्याने आपला शब्द पाळला. कारगिलच्या युद्धात विजयाचा तिरंगा फडकवायचा होता त्याला. म्हणाला होता, एक तर माझ्या हातातला तिरंगी झेंडा विजयाचे निशाण म्हणून शिखरावर फडफडेल, नाही तर याच तिरंगी झेंड्यामध्ये मानाने झोपून आपल्या देशात परत येईल. अशोक दोन्ही शब्द पाहिले. जखमी झालास तरी विजयाचे निशाण फडकवले. आणि मग खरंच त्या तिरंगी झेंड्यामध्ये मानाने झोपून परत आलास. सर्वांनी आली वाटत नाही. तन्वी, आवर स्वतःला. हो आबा, तुमच्यासाठी क्षमा ठेवते. आबा, आज पहिल्यांदाच्या गावात गेलेल्या शाळेत आले होते. त्याने तुमची लाल बॅग बनवली होती. अरे वा, मग आबा, मला थोडा गावात दादा म्हणते. बेटा, तुझा दादा सैन्यात आहे. तो बॉर्डरवर पहारा करत असतो की कोणी आपल्या देशावर हल्ला करणार नाही ना. त्यामुळे त्याला इथे थांबता येत नाही. आणि तो इथे नसताना तो तुला शाळेतून न्यायला कसा येईल? त्यांनी त्यांच्या दादासारखे शूर व्हायचे, समजूतदार व्हायचे. स्वतःचा नाही, देशाचा विचार करायचा. म्हणजेच त्यांच्या दादाला पण आपल्या बहिणीचा अभिमान वाटेल. मी झाला दादाला अभिमान वाटेल असेच वाट. हरकत नाही मला शाळेतून न्यायला आलं. That's like a good girl. You know. बॉर्डरवर शत्रूची दमदमा सुरू झाली आहे. भारतीय सेनेची सर्व परिस्थितीत मुकाबला करण्याची जय्यत तयारी आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात जाणीव करून दिली आहे की आम्ही स्वतःहून आक्रमण करणार नाही. पण शत्रूच्या आक्रमणाचा पडाव करण्याची आमची क्षमता कोणीही कमी लेखू नये. आम्ही काय करणार नाही. अगं तन्वी, अरुणचं पत्र आलंय. येतेस का की वाचायला सुरुवात करू? अगं तन्वी, हो आले आले. हाय आबा, कसे आहात? आई कशी आहे आणि आमच्या छोट्या बाईसाहेब कशा आहेत? तिला सांगा की दादांनी अभ्यास करायला सांगितलं आहे. तुम्हाला आणि आईला त्रास तर देत नाही ना? आणि हो, माझी काळजी नका करू. मी मस्त आहे. आता माझी जिथे पोस्टिंग झाली आहे तिथे मोबाईलचं नेटवर्क नसतं. पत्र लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे एक बातमी द्यायची. आबा, मी मेजर झालो. एका मिशनवर जाणार आहे पुढल्या आठवड्यात. त्यावेळी कॉन्टॅक्ट करता येणार नाही म्हणून आधीच कळवतोय. आबा, आईला सांगा मी मेजर व्हावं. हे बाबांचं स्वप्न मी आज पूर्ण केलं. बाबांची खूप आठवण येते. इथे आजही सगळे बाबांची आठवण करतात. मला म्हणतात एक शेर का बेटा तो शेर ही रहेगा. कधी कधी वाटतं बाबा माझ्या सोबतच आहे आणि मी त्यांच्या अंडर आहे. बाबांनी असं केलं असतं, बाबांनी तसं केलं असतं असा विचार
डोक्यात आणि मनात सतत असतो. आई बाबा मला नक्कीच पाहत असते आणि म्हणत असते, शाबाश बेटा. आबा आईला सांगा, डोळे पुस. मला माहीत आहे ती नक्कीच रडत असेल. तिला म्हणावं, आता एका मेजरची गाई आहेस तू, रडणं शोभत नाही तुला. आणि हो, हे मिशन झालं की लवकरच येईल. सुट्टी सेक्शन झाली की लगेच कळवेल. आबा पत्राचे उत्तर नक्की पाठवा. मी वाट बघेन. आशीर्वाद असू द्या. अरू, अगदी आपल्या बाबांवर गेल्या सगळी त्यांचीच भाषा बोलतो. हाँ, शेर का बेटा शेर ही रहेगा. मला तर कधी भेटू त्याला असं झालंय. मला तर आत्तापासूनच मेजरच्या युनिफॉर्म मध्ये उभा असलेला आपला अरुण दिसायला लागलाय. हे असते तर किती आनंद झाला असता. आबा अजून तर पत्राचं उत्तर पाठवायचं. अगं हो, विचारतेस काय? लवकर कागद आहे. आजच पत्र लिही आणि आजच पोस्ट करी. ठीक आहे आबा. शाबास. प्रिय अरुण, आशीर्वाद. अगं बाळा, तुझा दादा मेजर झालाय. असं कसं? अजूनपर्यंत तो काही पाहिलं नव्हता. नाही ग, सैन्यात गेलेला प्रत्येक सैनिक हा कधीच मायनात नसतो. कर्तृत्वाने, देशप्रेमाने तो अधिक खूप मोठा असतो. देश सेवेचा कॅप्टन असतो. त्याला होता कसा? हो, आणि आता दादाची जबाबदारी आणखी वाढली आहे. आता तो मेजर झालाय. म्हणजे आता तुम्हाला घरी यायची सुट्टीच भेटत नाही. मिळेल, नक्की मिळेल. तू सांग त्याला. जमलं तर नक्की येईल तो. दादाच्या आधी मी बाप्पालाच सांगितलं. आता दादाला पण सांगते की दादा मला तुझी खूप आठवण येते. लवकर ये. तथा पाहिजे बरं. अरे, आज आमची परिवारी खूपच आनंदात दिसते. हो आबा, खूप आनंद आहे. मग आम्हाला पण सांगा ना. म्हणजे आम्ही पण आमच्या परिवाराच्या आनंदात सामील होऊ. जरूर जरूर, का नाही? गोष्ट अशी की तुम्ही पण आनंदाने नाचायला. ती माझ्यासाठी. नाचायला लागा तुझ्यासारखं. अगं बाळा, तुझ्यासारखं नाचायला तर आम्ही स्ट्रॉंग कुठे राहिलो. आमच्या परिवाराने
पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे. आज तू सुद्धा असायला हवा होता. हा आनंद आपल्या डोळ्यांनी पाहायला हवा होता, अनुभवायला हवा होता. तुला तुझ्या मुलाचा तेवढाच अभिमान वाटला असता जेवढा अभिमान मला तुझ्याबद्दल आहे. आज सुद्धा तुझ्या बलिदानाला आय सॅल्यूट यू मेजर अशोक देशमुख. आय सॅल्यूट यू. दादाही येणार, दादाही येणार. आबा, आबा, काय झालं? मी बाबाच्या तोंडाकडे बघून काय बोलतोय? मी रडताय? आबा, दादा येण्याने तर मला आनंदही झाला. नाही ग बहिणी. ये, बैस बाजूला. माहित आहे आनंदाचे अश्रू केव्हा येतं? जेव्हा मी खूप जास्त आनंदात असतो किंवा एखाद्या गोष्टीमुळे मला अभिमान वाटतो, गौरव वाटतो, तेव्हा आमचे डोळे याच जाणीवेचा अनुभव घेतात. अश्रूंचे निमित्ताने पाणी याचं प्रत्येक भाषेत वेगळं नाव. तामिळमध्ये तंडी, मराठीत पाणी, संस्कृतमध्ये वारी, नीर, पेय, इंग्लिशमध्ये वॉटर, केमिस्ट्रीमध्ये H2O म्हणतात. पण बाळा, जेव्हा हे पाणी डोळ्यातून बघतो तेव्हा हे अश्रू होतात. आणि जर हे अश्रू आनंदाचे असले तर चेहऱ्यावर वेगळाच तेज आणतात. अच्छा, आता कळले. तुम्हाला बाबाचा अभिमान वाटतो काय? हो, आणि त्याच्या मुलाचा पण. म्हणजे दादाचा? अच्छा, तरी तुलाच आई पण रडत होती. तू पण आनंदाचीच होती ना? हो, ते पण आनंदाचे अश्रू होते. मग त्याआधी तुम्ही दादाच्या मुलासमोर असं का करत होता? आम्ही तर केलंच नाही. अगं बा, सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच झाली का? सांगा ना बाबा. बरोबर. त्याला सॅल्यूट म्हणतात. सॅल्यूट? हो, सॅल्यूट म्हणजे आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. मला पण अभिमान वाटतो माझ्या बाबांचा. आणि मला खूप आवडतात माझे बाबा. मी पण कुठल्या बाबांना सॅल्यूट करू. बाबा, सॅल्यूट. आई, तू पण मला खूप आवडतेस. मला पण अभिमान वाटतो तुझा. सॅल्यूट. आणि मला पण सॅल्यूट. रेडी? चल आता आम्हाला आराम करू दे. आबा, तुम्ही आता आराम करा. सॅल्यूट. आमची परिराणी इतकी समजूतदार आहे की आम्हाला पण तिचं कौतुक वाटतं. दादाही येणार, दादाही येणार. मला तो खूप आवडतो. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. म्हणून मी त्याला पुन्हा पुन्हा सॅल्यूट करते आणि सगळ्यांना करायला लावणार. सलोनी, बस बेटा, दमली नाहीस ना तू? चल आता आम्हाला झोपू दे थोडा वेळ. चल. हो आई.
आज बेटा बस काही सेल्यूट दादासाठी पण वाचून ठेव नाहीतर संपून जाते शाबास अगं तन्वी किती वाजता येणार आहे आपले मेजर साहेब तुझ्या हाताची भाकरी आणि भाज्याचं भरीत खायचंय. तुझा दादा देशाचं रक्षण करतो तो कशालाही घाबरत नाही पण मला माहितीये त्यांची चिमणी कशाला घाबरते सांगू कशाला याला आबा नमस्कार आनंदात राहा. आई मेजर अशोक देशमुख रिपोर्ट आहे आता तन्वी आता तू मेजर झालाय त्याला आळ पडणे काही शोभत नाही राईट मेजर आता एकटी ब्रिगेडियर झालो ना तरी तिच्या ब्रिगेडियर मधलं बनवणार आहे का आई तुझ्या आजची भाकरी आणि वाक्याचं भरीत खायचंय काय झालं जा रस्त्याने आणि आमच्या छोट्या बाईसाहेब कुठे हरवल्या अच्छा इकडे लपले प्लीज काय नक्कीच येणार चल सांग काय खेळायचंय ओके 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लड़ाई में शहीद हो जरा आँख
माही में हुए ऑपरेशन सिंदूर को देखते हुए साइनाथ सत्रे ग्रुप की ये प्रस्तुति थी, मराठी प्रस्तुति।